शिक्षण आणि कठोर परिश्रम. उच्च पदांवर पोहोचण्यासाठी शिक्षण ही गुरुकिल्ली आहे. ते संपत्तीपेक्षा मौल्यवान आहे. केवळ तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि जास्त खेळ, मैत्री किंवा छंद यासारख्या अनावश्यक विचलित गोष्टी टाळा. अनेक यशस्वी व्यक्तींनी शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी संघर्ष केला आहे आणि कठोर परिश्रम केले आहेत. अब्राहम लिंकनने रस्त्यावरील दिव्याखाली शिक्षण घेतले, तर थॉमस अल्वा एडिसन, ज्यांना अनेक अपयशांना सामोरे जावे लागले, त्याने पुढे जाऊन दिवा शोधला. अनेकदा उपाशी राहून काम करणारे डॉक्टर के.आर. नारायण भारताचे राष्ट्रपती झाले. शिक्षणासाठी वर्तमानपत्रे विकणारे डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम इस्रोचे प्रमुख झाले. अभ्यास केल्याने आपली स्मरणशक्ती तीक्ष्ण होते, म्हणून धडे काळजीपूर्वक आणि उद्देशाने शिकणे आवश्यक आहे. महत्त्वाचे मुद्दे लिहा आणि त्यांचा नियमितपणे आढावा घ्या. टीव्ही, मोबाईल फोन, संगीत आणि गेम यासारख्या विचलित गोष्टी टाळा. नवीन धडे शिकताना पुनरावृत्ती आणि तयारी अत्यंत महत्त्वाची आहे. आज संगणक शिक्षण पहिल्या इयत्तेपासूनच सुरू होते. 10वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे विषय निवडण्याचे आणि उच्च शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तथापि लक्ष केंद्रित न करता अभ्यास करणे निरर्थक आहे. स्पष्ट ध्येय ठेवून अभ्यास करणाऱ्यांनाच यश मिळेल. तुम्हाला आवडणारे अभ्यासक्रम देखील तात्काळ नोकरीच्या संधीची हमी देऊ शकत नाही. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी शिक्षक आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. अभ्यास करताना तुमच्या आवडी, कौशल्ये आणि प्रतिभा विकसित करण्यासाठी वेळ काढा. चांगल्या नोकरीच्या संधी असलेले अभ्यासक्रम निवडा आणि भविष्यातील संधीचा विचार करा. अभ्यास करत असताना तुम्ही आपल्या समाजावरही सकारात्मक प्रभाव टाकू शकता. तुमच्या शेजारतील गरजू मुलांना शिकवणी वर्ग घेऊन मदत करा. जुनी पुस्तके दान करा किंवा त्यांच्या शिक्षणासाठी सहाय्य करा. अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने आपल्या क्रीडा स्पर्धेतील बक्षिसे गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रायोजित करण्यासाठी वापरले. तुम्हीही एक लहान व्यवसाय सुरू करून आणि बेरोजगार व्यक्तींना रोजगार देऊन बदल घडवू शकता. डॉक्टर म्हणून तुम्ही गरीब रुग्णांना मोफत उपचार देऊ शकता. तुमच्या समुदायाच्या विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमच्या उपस्थितीने तुमच्या समुदायावर प्रभाव पडू द्या आणि तुमच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळो. देव तुम्हाला आशीर्वादित करो.